सांगतो, ज्यांनी गुरुमंत्र घेतलाय त्यांना, म्हणजे परत स्वामींचाच नाही कोणाचाही, जर आम्ही गुरुमंत्र करत नाही तर ती माळ गुरुला करावी लागते. आणि जेव्हा गुरुला करावी लागते तेव्हा गुरुला त्याचा त्रास होतो. स्वतःची साधना करेल की शिष्यांच्या माळी करत फिरेल, हा विचार करा. एक दिवस जरी तुम्ही अब्सेंट झाला, तुम्ही खाणं विसरत नाही, तुम्ही रडणं विसरत नाही, तुम्ही गाणं विसरत नाही, नाचणं खेळणं खिदळणं विसरत नाही, मग गुरुमंत्र का विसरता? गुरुमंत्र करता का वेळ मिळत नाही? 2 पोळ्या कमी खा, 1 सिरियल कमी पहा. तुम्ही सिरियल नाही बघितलं तर त्याची TRP मरणार नाहीये, तो रस्त्यावरती येणार नाही भिकारी होऊन. पण तुम्ही माळ नाही केली तर नक्कीच तुम्ही जगातले सगळ्यात मोठे भिकारी ठराल. म्हणून गुरुमंत्राची माळ करा, गुरुमंत्र करा. आणि तो करायला लागला की तुम्हाला स्वतःला अनुभव येतील. मग स्वामींच्या जवळ येऊन तुम्ही प्रश्न नाही विचारणार की या प्रॉब्लेमचं सॉल्युशन काय. स्वामींना हे सांगाल की प्रॉब्लेम ज्या आल्या होत्या त्या गुरुमंत्रांनी चालल्या गेल्या, म्हणून आता आशीर्वाद स्वरूप तुम्हाला नमस्कार करायला आले की आम्ही नमस्कार करतो, तुम्ही आशीर्वाद असाच ठेवा, असाच राहू द्या. अशी जर भावना निर्माण होईल तर खऱ्या अर्थाने आम्ही स्वामींचे अनुगामी आहोत. अशा भावनेमुळे आम्ही स्वामींच्या जवळ आहोत, ही भावना होईल. प्रेमापोटी संत सगळं विसरतात, पण जे दंडी संन्यासी असतात त्यांनी प्रेम जरी केलं, भावनात्मक दृष्टीने जरी सगळ्यांवरती कृपा केली, तरी सुद्धा त्यांना त्यांचे नियम पाळावे लागतील. कारण सनातन संस्कृतीमध्ये दंडी संन्यासी जे आहेत त्यांचे सकाळी उठल्यापासून घेऊन रात्री झोपेपर्यंत कट्टर नियम आहे, कट्टर. त्याच्यामध्ये कुठलंही एक्सक्यूज नाहीये. आता स्वामींनी एक अधिक मासाकरता आम्हाला जपाची विधी सांगितली आहे, 54 माळा रोज करायची. मी अगदी हृदयावरती हात ठेवून सांगतो, असे कितीतरी लोक असतील ज्यांच्या एका दिवसात 54 माळा नाही होत. मग त्या 54 मधनं काही करतात, काही संध्याकाळी करू, काही उद्या करू. हे एक्सक्यूज कोणी दिलं? जेव्हा की स्वामींनी तर स्पष्ट त्याच्यात सांगितलं होतं, पूर्ण कुटुंबाने मिळून 54 करा, पूर्ण कुटुंबाने मिळून करा. म्हणजे प्रत्येकाला मुश्किलीने 8-8, 10-10 येते. पण त्याच्यात सुद्धा एक्सक्यूज असतं, तू करून घे, मग मी संध्याकाळी करीन, मग मी दुपारी करीन, आत्ता मला जायचंय, नंतर येऊन करीन. साध्या 54 माळीचं अनुष्ठान आमच्याच्याने होत नाही. पण आम्ही एक श्रेष्ठ पुरुषाच्या जवळ जाऊन त्याचा प्रोटोकॉल तोडून त्यांच्याजवळ फक्त डिमांड करत राहतो. खूप विचार करा, माझ्या गोष्टी वाईट लागतील खूप. मी अगदी टिपिकल सिरियलच्या सासूसारखं बोलतोय, ते जरुरी पण आहे.